त्यामुळे कोकणात देखील पाऊस झालेला, रायगड जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्याचा पाऊस झालेला आहे। काही ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे। रायगडमध्ये आज सलग पाऊस बरसतोय। 2 दिवसापूर्वी दक्षिण रायगड तालुक्यातल्या रायगड जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये पाऊस झाला होता। आज पुन्हा रायगडमध्ये पाऊस बरसलेला आहे। वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे। महाड पोलादपूर भागात मोठं नुकसान झालं होतं अवकाळी पावसामुळे। आज देखील रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। आणि हा नुसता पाऊस नाही तर वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आपण दृश्यामध्ये बघू शकतो की मोठ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसलेला आहे। आपण बघतोय की मोठ्या गारा पण दिसतात आपल्याला। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस रायगड जिल्ह्यामध्ये झालेला आहे। अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसलेला आहे। किती मोठ्या प्रमाणात गारा पडलेल्या, टपोऱ्या गाऱ्या आपण या दृश्यामध्ये पाहू शकतो। तर रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून 40 अंशांच्या आसपास तापमान होतं। मात्र या आता पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। दुसरीकडे काही शेतीचं देखील नुकसान झालेलं आहे, फळबागांचं देखील नुकसान आहे। रायगड जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये अनेक तालुक्यांमध्ये पाऊस झालेला आहे। अगदी मोठ्या गारांचा पाऊस झालेला आहे। आपण या दृश्यामध्ये बघतोय एका दृश्यामध्ये की किती मोठ्या गारा आपल्याला पाहायला मिळतात। दुसरीकडे सोसाट्याचा वारा आहे। वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे। महाड पोलादपूर या 2 तालुक्यांचं अनेक भागात पाऊस झालेला आहे। पनवेल पेण या भागात देखील अवकाळी पाऊस बरसलेला आहे। आता या अवकाळी पावसाचा फळबागांना देखील मोठा फटका बसलेला आहे। रायगडमध्ये तुफान गारपीट झालेली आपल्याला पाहायला